नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. याआधी आपण या व्हिडिओचे 3 पार्ट्स पाहिलेले आहेत. तर हा जो आहे हा चौथा पार्ट आहे. याच्या आधी आपण लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 जे आहे तर यामध्ये जे काही पेज नंबर 17पर्यंतचे आहे ते सगळं आपण पाहिलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण सेल डिव्हिजन आणि त्यातील मायटोसिस प्रोसेस पाहणार आहोत आणि पार्ट 5मध्ये आपण मिओसिस प्रोसेस पाहणार आहोत. ओके, सो फ्रेंड्स, आय होप की तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या ठिकाणी एक छोटंसं आयकॉन आहे ज्यावर जाऊन तुम्ही याचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 पाहू शकता. ओके, सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. आपण काय पाहिलं की आपल्या बॉडीमध्ये जे काही वेगवेगळे प्रोसेसेस होत असतात, जे फंक्शन्स होत असतात तर ते कसे होतात, किंवा आपल्या बॉडीमध्ये एनर्जी कशी काय तयार होते, त्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात. ओके, त्याची प्रोसेस काय आहे, त्याच्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन काय आहे, एनारोबिक रेस्पिरेशन काय आहे, आपल्या बॉडीमध्ये जे विटॅमिन्स, जे प्रोटीन्स, जे लिपिड्स आवश्यक असतात तर ते कसे तयार होतात किंवा त्याची कशी आवश्यकता आपल्या बॉडीला आहे ते आपण आत्तापर्यंत पाहिलेलं होतं. मग आता आपण काय बघणार आहोत, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर एका सेलपासून नवीन सेल्स तयार होणं. ओके, ही एक इसेन्शियल प्रोसेस आहे, एक गरजेची प्रोसेस आहे. ओके, सो आता सेल डिव्हिजन का व्हायला पाहिजे, कशासाठी गरज आहे सेल डिव्हिजन होण्याची, तर ते जाणून घेण्यासाठी इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कळली की आपल्याला नक्कीच कळेल की सेल डिव्हिजन का व्हायला पाहिजे आणि ते का होतं. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे कॅन यू टेलमध्ये, व्हॉट हॅपन्स टू द सेल्स ऑफ इंज्युअर्ड टिश्यू. जेव्हा आपण खेळत असतो तेव्हा खेळताना पडतो तर आपल्याला लागतं, मग लागल्यानंतर काय येतं, रक्त येतं किंवा काही खरचटतं. ओके, सो जो खरचटलेला भाग आहे किंवा ज्या ठिकाणी रक्त वगैरे येते तो जो भाग आहे तर त्या ठिकाणी जे सेल्स असतात तर त्यांचं काय होतं, ते सेल्स तिथले मरतात, म्हणजे ते सेल्स तिथले इंज्युअर होतात आणि ते सेल्स इंज्युअर झाल्यामुळे आपली स्किन जी आहे तर ती फाटते किंवा त्याला थोडंसं खरचटतं. ओके, म्हणजे तिथले जे टिश्यूज आहेत, तिथले ज्या सेल्स आहेत तर त्या डॅमेज होतात. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ वुंड. ती जखम बरी होत असताना नवीन सेल्स तयार होतात का, तर होतात. त्याशिवाय का ती जखम भरणार आहे, तर मग नवीन जेव्हा त्याच्यावरती कवच येत असतं, म्हणजे ती जखम जेव्हा खूप ओली असते, जेव्हा रिसेंटली आपल्याला लागलेलं असतं तर तेव्हा ते ओलं असतं. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यावरती एक सिंपल कवच येतं, एक सिंपल लेअर येतं. ओके, सो ते लेअर परत हळूहळू तिथे स्किन तयार होते. मग त्या लेअरच्या आतमध्ये ते सेल्स तयार होत असतात आणि मग ती स्किन, तो जो भाग लागलेला आहे तो परत पहिल्यासारखा होतो आणि तिथली ती स्किन तयार होते. मग हे कशामुळे होतं, तिथले त्या सेल्स मेले होते तर मग त्या जे सेल्स राहिले होते ते सेल्स परत नवीन सेल्स फॉर्म करतात, नवीन सेल्स क्रिएट करतात, नवीन सेल्स तयार होतात आणि हे नवीन झालेले सेल्स त्या ठिकाणी येतात आणि मग ते जे आपली जखम आहे तर ती भरते, बरी होते. ओके, तर आपल्याला जेव्हा काही लागतं तेव्हा ती जखम बरी करण्यासाठी किंवा तो भाग जो आहे तो परत पूर्ववत करण्यासाठी आपल्याला नवीन सेल्सची आवश्यकता असते आणि त्यामुळे नवीन सेल्स तयार होण्यासाठी सेल डिव्हिजन होणं गरजेचं असतं, कारण सेल डिव्हिजन झाल्याशिवाय नवीन सेल्स तयारच होत नाहीत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपण पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे डू द प्लांट्स गेट इंज्युअर्ड व्हेन डू वी प्लक द फ्लावर्स आणि हाऊ आर दोज वुंड्स हील्ड. जेव्हा आपण झाडांची फुले तोडतो तेव्हा प्लांट्सला पण अशी इजा होत असेल का, प्लांट्सला पण असं दुखत असेल का, किंवा त्यांचे जे काही जखम, आता आपण फुलं तोडल्यानंतर त्यांना जखम होत असेल तर त्यांना जी जखम झालेली आहे ती कशी काय भरून येते. ओके, सो एकतर आधी असं मानलं जायचं की प्लांट्सला नर्वस सिस्टीम नाही आहे, सो नर्वस सिस्टीम नसेल तर आपल्याला कळणार कसं किंवा सेन्सेशन कसं होणार की आपल्याला लागलं आहे. आता आपल्यामध्ये नर्वस सिस्टीम आहे त्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्याला लागलं आहे किंवा आपल्याला भाजतं आहे किंवा गरम आहे, हे थंड आहे, हे आपल्याला कशामुळे कळतं, नर्वस सिस्टीममुळे कळतं. पण जर प्लांट्समध्ये नर्वस सिस्टीमच नाही आहे, म्हणजे आधी असं मानलं जायचं की नाही आहे, तर ते प्लांट्सला कसं करणार, लागलं आहे का नाही ते. पण आता असं डिस्कवर झालेलं आहे आणि प्रूव्ह झालेलं आहे की प्लांट्सला सेन्सेशन असतं. ओके, काय प्रूव्ह झालं की प्लांट्सला सेन्सेशन असतं, म्हणजे प्लांटला दुखलेलं किंवा लागलेलं असं कळतं, असं रिसेंटली डिस्कवर झालेलं आहे. आणि हे जे लागलेलं किंवा इजा झालेलं आहे, जेव्हा आपण फ्लावर तोडणार तेव्हा तिथे इजा होणार आहे, तर मग ती इजा कशी भरून येणार, तिथे पण त्यांच्यामध्ये पण सेल डिव्हिजन होत असतं आणि तिथे पण नवीन सेल्स येतात, नवीन टिश्यूज तयार होतात आणि ती इजा भरून येते. ओके, त्याच्यानंतर आहे हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होते. डज द नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी इन्क्रीज.
इफ येस हाव, म्हणजे ते विचारलेलं आहे की आपल्या बॉडी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ग्रोथ कशा प्रकारे होते आणि ती ग्रोथ होत असताना सेल्सचे जे नंबर्स आहेत किंवा जे सेल्स आहेत तर त्यांचा नंबर इन्क्रीज होतो का, आणि जर होत असेल तर कशा प्रकारे होतो. तर एकतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होण्यासाठी सेल्सचं वाढणं गरजेचं आहे, कारण जेव्हा सेल्स रेग्युलरली डिवाईड होणार, न्यू सेल्स फॉर्म होणार, तर तेव्हाच आपली ग्रोथ होणार आहे. त्याच्यामुळे सेल्सचं डिव्हिजन होणं, नवीन सेल्सचं तयार होणं हे आपल्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप नेसेसरी आहे. ओके. आणि हे जे सेल डिव्हिजन आहे जे आपल्या ग्रोथसाठी नेसेसरी आहे, तर त्याचबरोबर आपले टिश्यूज जे आहेत तर त्यांचं रिजनरेशन करण्यासाठी किंवा हे जे आपल्याला लागतं किंवा इंज्युअर होतं आपण, तर ते परत भरून काढण्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे 5वा प्रश्न, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पीशीज इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग वन ऑफ सेम स्पीशीज. नवीन इंडिव्हिज्युअल्स किंवा नवीन स्पीशीज कशी काय तयार होते जुन्या स्पीशीजपासून, आणि ती सेम कशी काय असते, तर रिप्रोडक्शन मेथडने होत असते. आता रिप्रोडक्शन एकतर सेक्शुअल असेल किंवा असेक्शुअल असेल. ओके. तर हे जे आहे रिप्रोडक्शन ते आपण नेक्स्ट लेसनमध्ये म्हणजेच पार्ट 2 जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणाऱ्या प्रोसेसचं पार्ट 2 जे आहे त्याच्यामध्ये आपण बघणारच आहोत. परंतु या ठिकाणी आपल्याला आधी सेल्सचं डिव्हिजन कसं होतं ते जाणून घ्यायचं आहे. तर सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल डिवाईड होणं किंवा सेल डिव्हिजन होणं ही सेल्समध्ये होणारी आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणारं एक महत्त्वाचं गुणधर्म आहे, एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली, फक्त याच प्रॉपर्टीमुळे अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. जे आधीची जनरेशन आहे त्यापासून नवीन जनरेशन फक्त याच प्रोसेसमुळे तयार होते. त्याचबरोबर अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोज अप, एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची वाढ होते, त्याच्या शरीराची वाढ होते, ते पण सेल डिव्हिजनमुळेच होतं. आणि इमॅशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड, आणि ज्या बॉडीचं किंवा ज्या पार्टची झीज झालेली आहे, जे पार्ट झिजलेले आहेत किंवा जे खूप थिन आहेत, तर त्याचं पण रिस्टोर सेल डिव्हिजनमुळेच होत असतं. म्हणजे जसं की आपल्याला लागलेला आहे, आपला एखादा पार्ट इंज्युअर झालेला आहे, तर तो रिस्टोर पण सेल डिव्हिजनमुळेच होतो. ओके. सो देर आर 2 टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मिओसिस. सेल डिव्हिजनचे 2 टाईप्स आहेत, एक पहिला आहे मायटोसिस, दुसरा आहे मिओसिस. तर आपण या व्हिडिओमध्ये मायटोसिस बघणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मिओसिस बघणार आहोत. Mitosis occurs in somatic cells and stem cells of body, and whereas meiosis occurs in germ cells. आता सोमॅटिक सेल्स आणि स्टीम सेल्स काय आहेत, तर आपल्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत तर त्याच्यामध्ये जे सेल्स मिओसिस जर्म सेल्समध्ये होतं. जर्म सेल्स म्हणजे कोणते, जसं की स्पर्म्स आहे आणि ओवम आहे. तर हे सेल्स सोडून जे इतर सेल्स आहेत, म्हणजे जे रिप्रोडक्शन ऑर्गन्सचे सेल्स नसून जे इतर जे सेल्स आहेत त्यांना आपण सोमॅटिक सेल्स आणि स्टीम सेल्स म्हणतो. सोमॅटिक सेल्स किंवा स्टीम सेल्स. ओके. तर त्या सेल्समध्ये मायटोसिस प्रोसेस होते आणि मिओसिस प्रोसेस जर्म सेल्समध्ये होते, जे सेल्स रिप्रोडक्शन घडवून आणतात ते सेल्स. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजनचा स्टडी करण्याआधी वी शूड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ सेल दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. सेल डिव्हिजनचा अभ्यास करण्याआधी आपल्याला सेलचं स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कसं असतं ते जाणून घ्यायला पाहिजे. तर इच सेल हॅज अ न्यूक्लियस. आपण पाहिलेलंच आहे याआधी की प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतं. ओके. सपोज की हा आहे सेल, याच्यामध्ये काय प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतं, हे बाजूला सगळं सायटोप्लाझम असतं. बिसाइड्स अदर सेल ऑर्गॅनल्स आर ऑल्सो प्रेझेंट. मग अदर सेल ऑर्गॅनल्स इथे कुठेतरी मायटोकॉन्ड्रिया असेल, अजून गोल्जी बॉडीज असतील. ओके. तर हे सगळे ऑर्गॅनल्स पण प्रेझेंट असतात. लेट अस स्टडी द सेल डिव्हिजन विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन. आता हे जे काही इन्फॉर्मेशन आहे की एका सेलमध्ये एक न्यूक्लियस असतं, मग सेल ऑर्गॅनल्स असतात किंवा सेल कशाप्रकारे सेल डिव्हिजन होतं ते सगळं आता आपण स्टडी करूया. बिफोर एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन, कोणत्याही प्रकारचं सेल डिव्हिजन होण्याआधी द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर्स प्रेझेंट इन इट्स न्यूक्लियस. क्रोमोझोम्स कुठे असतात, न्यूक्लियसमध्ये असतात. सो कुठल्याही सेलचं डिव्हिजन होण्याआधी सेल काय करतं, या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत तर त्या क्रोमोझोम्सचा नंबर काय करतं, वाढवतं. ओके. डबल करतं. सपोज की ओके, जसं की सपोज या न्यूक्लियसमध्ये जे क्रोमोझोम्स आहेत तर ते इथे पकडलेलं आहे की 2n. आता 2n का, तर क्रोमोझोम जे आहे तर ते अशा प्रकारचं असतं. हे जे आहे हे आहे सिंगल क्रोमोझोम, हे आहे नेक्स्ट क्रोमोझोम. म्हणजे इथे आपण कलर वेगळे घेऊया. ओके. सो याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत तर ते एका ह्याच्यामध्ये 2 असतात. सो हा जो आहे
ग्रीन कलरचा तो एक क्रोमोझोम आहे आणि हा रेड कलरचा दुसरा क्रोमोझोम आहे. सो एन हा 1 झाला. मग 2n का, तर हे दोन्ही एकत्र असतात त्याच्यामुळे 2n. ओके, अशा प्रकारचं असतं. सो हे दोघं सेट एकत्र आहेत. सो हे झालं 2n. मग सपोज जर एखाद्या सेलमध्ये, म्हणजे आपल्या सेलमध्ये मोस्टली 46 पेअर्स असतात, म्हणजेच 23 क्रोमोझोम्स असतात. ओके, सो त्याचा नंबर काय करतं ते 4n करतं. म्हणजे जे 46 आहेत तर त्याचा डबल ते करणार. ओके, 46 × 2 जेवढे होतील तेवढे. 46 × 2 किती होतात, या ठिकाणी होतात 92. सो 46 × 2 92 क्रोमोझोम्स ते आधी म्हणजे 92 क्रोमोझोम्स ते आधी आपल्यामध्ये तयार करणार. म्हणजेच किती पेअर झाले, 46 पेअर्स ते आधी आपल्यामध्ये तयार करणार आणि मग ते डिवाईड होणार. ओके, व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचा शेप कसा असतो आणि ते आपल्याला दाखवलेला आहे ऑलरेडी. क्रोमोझोमचा शेप कशा प्रकारचा असतो हे आपण ऑलरेडी 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. सो क्रोमोझोम्सचा शेप दाखवलेला आहे आणि आपल्याला त्याची नावं लिहायची आहेत. तर क्रोमोझोम्सला एकतर मध्ये असतं ते सेंट्रोमेअर असतं. इथे काय लिहिणार आपण, सेंट्रोमेअर असतं. त्याचबरोबर सेंट्रोमेअरच्या वरती हे जे दोन त्याला जे व्ही शेपप्रमाणे आहेत तर त्याला आपण पी आर्म्स म्हणतो आणि खाली जे व्ही शेप आहे त्याला आपण क्यू आर्म्स म्हणतो. आणि हे जे आहे हा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आहे DNA. ओके, ज्याला आपण DNA म्हणतो. तर हे झालं क्रोमोझोम. A pair of each type of chromosome is present in 2n condition, whereas single chromosome of each type is present in n condition, and their structure is like the one shown in the figure 2.5. सो याच्यामध्ये हा जो आहे हा एक क्रोमोझोम आहे आणि तो जो एक्स शेपमध्ये आहे तर हा जो आहे हा दुसरा क्रोमोझोम आहे. ओके, सो हा जो आहे याला आपण n क्रोमोझोम म्हणणार आणि असे दोन मिळून जे तयार होते त्याला आपण 2n म्हणणार. तर क्रोमोझोम नेहमी पेअरमध्ये असतात. त्याच्यानंतर आहे मायटोसिस. आता मायटोसिस प्रोसेस नेमकी कशी होते, तर मायटोसिस प्रोसेसमध्ये 4 फेजेस आहेत, 4 स्टेप्स आहेत. पहिला आहे प्रोफेज, दुसरा आहे मेटाफेज, तिसरा आहे एनाफेज आणि चौथा आहे टेलोफेज. यानंतर आहे मायटोसिस. आता मायटोसिस हा एक टाईप आहे सेल डिव्हिजनचा. याच्यामध्ये अजून 2 सबटाईप्स आहेत. एक आहे कार्योकिनिस आणि दुसरा आहे सायटोकिनिस. कार्योकिनिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकिनिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. आता या सेलच्या मध्ये इथे जे सायटोप्लाझ्म आहे याचं पण डिव्हिजन व्हायला पाहिजे. सो हे सायटोप्लाझ्म एक फ्लुइड मटेरियल आहे, त्याचं डिव्हिजन होतं ज्याला आपण सायटोकिनिस म्हणतो त्या प्रोसेसमध्ये. सो आता हे कार्योकिनिस आहे, याच्यामध्ये पण परत 4 फेजेस आहेत, 4 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे प्रोफेज, दुसरी स्टेप आहे मेटाफेज, तिसरी स्टेप आहे एनाफेज आणि चौथी स्टेप आहे टेलोफेज आणि हे आहे सायटोकिनिस. ओके, सो आता आपण स्टेप वाईज बघूया. Mitosis. Somatic cells and stem cells divide by mitosis. Mitosis is completed through 2 main steps. First step is karyokinesis, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन होतं आणि सेकंड स्टेप इज सायटोकिनेसिस, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं. सो कार्योकिनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेप्स. फर्स्ट स्टेप आहे प्रोफेज. ओके, सो फर्स्ट स्टेप आहे प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय होतं तर हा सेल आहे, याच्यामध्ये हे न्यूक्लियस आहे, हे सगळं सायटोप्लाझ्म आहे बाहेर. ओके, आणि हे जे आहेत तर ते आहेत क्रोमोझोम्स. तर प्रोफेजमध्ये काय होतं, इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम स्टार्ट्स. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते कशाने बनलेले आहेत, हे जसे थ्रेड लाईक, ते क्रोमोझोम्समध्ये असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, सो या प्रोसेसमध्ये काय होतं, हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे तर त्याचं कंडेन्सेशन होतं, म्हणजे त्याचं एकदम घट्ट होतं, ते एकदम असे जे विरळ असे धागेसारखं दिसते तर ते एकदम असं घट्ट होतं आणि अशा प्रकारचं ते स्ट्रक्चर फॉर्म होतं, ज्याप्रमाणे ते पी आर्म आपल्याला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे ते एकदम असं आकुंचन पावतं, घट्ट होतं. आणि ड्यू टू धिस ते स्टार्टिंग या प्रोसेसमध्ये होते, घट्ट होण्यासाठी, कंडेन्स होण्यासाठी स्टार्ट होतं. आणि ड्यू टू धिस दे बिकम शॉर्ट आणि थिक, आणि याच्यामुळे ते असे एकत्र आल्यामुळे ते कसे होतात, असे बारीक बनतात आणि ते थिक बनतात असे. ओके, त्याच्यानंतर आहे अँड दे स्टार्ट्स टू अपेअर अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमाइड्स, आणि ते त्याच्या पेअरमध्ये दिसायला स्टार्ट होतात. म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहेत तर याच्यामधला फक्त हा पार्ट म्हणजे सिस्टर क्रोमाइड, हा एक क्रोमाइड आहे, हा एक क्रोमाइड आहे, दोघांचं मिळून एक पेअर तयार होतं ज्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. ओके, सो सेंट्रिओलस ड्युप्लिकेट अँड देअर सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. आता या सेलमध्ये एक न्यूक्लियस आहे, त्याचबरोबर या ठिकाणी अजून सेंट्रिओल पण असतात. ओके, याला आपण असं दाखवूया. सो हे जे सेंट्रिओल आहे तर हे पण आपला एक अजून एक डुप्लिकेट तयार करतं, म्हणजे हा सेंट्रिओल याच्यामध्ये सेलमध्ये एकटाच असतो. तर आता 2 सेल्स तयार होणार आहेत एका सेल्सपासून. सो हा सेंट्रिओल जो आहे तो काय करतो, आपला एक डुप्लिकेट भाव इथे तयार करतो प्रोफेजमध्ये. ओके, सो हा त्याचा डुप्लिकेट भाव तयार झाला. आणि मग हे दोघं कसे होतात, सपोज हा जो याचा डुप्लिकेट भाव आहे तो इथे तयार झालेला आहे
ओके, त्याने त्याचा डुप्लिकेट भाव तयार केला. मग हा अपोजिट पोलकडे येतो, म्हणजे ह्याच्या अपोजिट बरोबर तो येतो, म्हणजेच तो कुठे येणार, परत इथे येणार. ओके, प्रोफेसमध्ये हा जो सेंट्रिओल आहे याने याचा डुप्लिकेट भाव तयार केला आणि हा भाव कुठे येणार, इथे येणार, ज्याला आपण अपोजिट पोलकडे येणार असं म्हणतो. सो ते मूव्ह होतात अपोजिट पोलकडे. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रान अँड न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपिअर. आणि जे न्यूक्लिअर मेम्ब्रान आहे आणि जे न्यूक्लियस आहे तर ते डिसअपिअर होतात, अदृश्य व्हायला ते सुरुवात होतात, ते तिथून निघून जातात, डिसअपिअर होतात. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे मेटाफेज. आता मेटाफेजमध्ये काय होणार आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रान म्हणजे काय, तर न्यूक्लियसचं जे बाहेरचं जे कवच आहे तर ते डिसअपिअर होणार. सो न्यूक्लिअर मेम्ब्रान कम्प्लिटली डिसअपिअर्स. आता हे न्यूक्लिअर मेम्ब्रान जे आहे तर ते कम्प्लिटली डिसअपिअर झालेलं आहे. ओके, ते गेलेलं आहे, डिसअपिअर झाले. मग आता या सेलमध्ये, हा सेल आहे याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रान गेलेला आहे. ओके, सो कम्प्लिटली डिसअपिअर्स इन मेटाफेज. प्रोफेजमध्ये फक्त ते डिसअपिअर व्हायला स्टार्ट झालं होतं आणि मेटाफेजमध्ये ते कम्प्लिटली आता डिसअपिअर झालेलं आहे. क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम क्लिअरली विजिबल विथ देअर सिस्टर क्रोमाइड्स. आता हे जे क्रोमोझोम्स आहेत त्यांचं कंडेन्शन झालेलं आहे कम्प्लिटली, ते आता एकत्र आलेले आहेत, एकदम असं ते घट्ट झालेले आहेत. ओके, आकुंचन पावलेले आहेत ते, आणि ते त्यांच्या सिस्टर क्रोमाइडसोबत असे इथे ॲपेअर होतात. ओके, तर हे सिस्टर क्रोमाइडसोबत ॲपेअर झालेले आहेत. त्याच्यानंतर ऑल क्रोमोझोम्स अरेंज पॅरेलल टू इक्वेटोरियल प्लेन. आता हे जे सगळे क्रोमोझोम्स आहेत जे आता पूर्णपणे कंडेन्स झालेले आहेत तर ते काय होतात, हे जे इक्वेटोरियल आहे, इक्वेटोरियल म्हणजे काय, विषुववृत्त, म्हणजे ज्याला आपण 2 पार्ट्स त्या सेल्सचे जिथे होणार आहेत तर ते. ओके, तुम्हाला अर्थचं इक्वेटोरियल माहिती असेल, सो त्याचप्रमाणे इथे एक इक्वेटोरियल असं कोणी ड्रॉ नाही करत तर ते एक असं इमॅजिनरी इक्वेटोरियल तयार करतात ते क्रोमोझोम्स, आणि ते बरोबर इथे पॅरेलल तिथे तयार होतात. ओके, तर या इक्वेटोरियलवरती ते असे पॅरेलल बरोबर असे एकत्र येतात. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स, ज्याला आपण स्पिंडल फायबर पण म्हणतो, तर आर फॉर्म बिटवीन. तर इथे जे आहेत ते आपले ऑलरेडी सेंट्रिओल्स आहेत, तर यामधून प्रत्येक सेंट्रोमेअरमध्ये जाणारं एक असं प्रोटीन फायबर तयार होतं. ओके, जे प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रिओलमधून जाणार आहे. सेंट्रिओल म्हणजे काय, तर हा जो क्रोमोझोम आहे तर इथे ज्या ठिकाणी हे अटॅच होतात तर तो जो मेन पॉईंट आहे त्याला आपण सेंट्रिओल म्हणतो. सो हे प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रिओलमधून जाणारे एक असं स्पिंडल फायबर तयार होतं. तर हे झालं मेटाफेजमध्ये. आता ॲनाफेजमध्ये बघूया आपण. इन ॲनाफेज centromeres split and thereby sister chromides of each chromosome separate and they are pulled apart in opposite directions with the help of spindle fibers. आतापर्यंत आपण बघितलं होतं की या सेलमध्ये हे जे सेंट्रिओल्स आहेत तर यापासून जे स्पिंडल फायबर निघाले होते. ओके, तर हे स्पिंडल फायबर कशातून गेले होते, या क्रोमोझोम्सच्या सेंट्रोमेअरमधून. असे खूप सारे क्रोमोझोम्स आहेत, ते फक्त आपण सपोजसाठी 4 घेतलेत, तर यांच्या सेंट्रोमेअरमधून ते गेलेले आहेत. ओके, इथे पण आहेत, तर यांच्या सेंट्रोमेअरमधून ते गेलेलं आहे. मग आता हे स्पिंडल फायबर्स काय करतात, तर हे जे 2 सिस्टर क्रोमाइड्स आहेत, म्हणजे हे 2 आहेत, तर याला आपल्याकडे ओढतं हे सेंट्रिओल आणि याला आपल्याकडे ओढणार, खेचून घेणार हे सेंट्रिओल. ओके, म्हणजे हे मधून काय होणार, दोघं पण ब्रेक होणार. म्हणजेच या ठिकाणी ते जेव्हा ब्रेक होतील तर आता हे जे सेल आहे तर या सेलमध्ये ते सेंट्रिओल्स आहेत जे अपोजिट पोलमध्ये आहेत, आणि आता त्यांच्याकडून ते स्पिंडल फायबर आलेलं आहे जे बरोबर या सेलच्या सेंट्रोमेअरमधून गेलेलं आहे. ओके, आता सेंट्रोमेअरमधून गेल्यानंतर हे जे स्पिंडल फायबर आहेत तर ते सिस्टर क्रोमाइडला आपल्याकडे अट्रॅक्ट, म्हणजे आपल्याकडे खेचून घेणार. ओके, सो हा पार्ट जो आहे तर तो या सेंट्रिओलकडे जाईल आणि हा पार्ट जो आहे तर तो या सेंट्रिओलकडे जाईल. ओके, तर अशा पद्धतीने हे दोघे पण सेपरेट झालेले आहेत. ओके, सो सिस्टर क्रोमाइड्स झाले आहेत ते सेपरेट झालेले आहेत. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे सेपरेट झालेले सिस्टर क्रोमाइड्स आहेत, इथे आपण बुकमध्ये डायग्राममध्ये पण बघू शकतो की इथे ते क्रोमाइड्स कशा प्रकारे सेपरेट झालेले आहेत. ओके, आणि आता हे जे सेपरेट झालेले आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, हा जो सेपरेट झालेला आहे, सिस्टर क्रोमाइड्स जे सेपरेट झालेले आहेत त्याला आपण डॉटर क्रोमोझोम्स म्हणणार. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड एपियर लाईक बंच ऑफ बनानाज. ज्याप्रमाणे आपण बनानाला बंचपासून सेपरेट करतो त्याप्रमाणे क्रोमोझोम्स एकमेकांपासून सेपरेट होतात. इन दिस वे इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट 2 अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आणि अशा पद्धतीने हे जे क्रोमोझोम्स आहेत जे आता पुल केलेले, म्हणजे दोघांनी एकमेकांपासून सेपरेट केलेलं आहे आणि सेंट्रिओलने ते पुल केलेले आहेत, स्वतःकडे खेचलेले आहेत, तर ते सगळे, हा जो पार्ट आहे क्रोमोझोम्सचा तो पूर्ण या साईडला अपोजिटकडे जाणार आणि हा जो पार्ट आहे तो पूर्ण अपोजिट साईडला जाणार. हे झालं ॲनाफेज. त्याच्यानंतर 4th पार्ट आहे टेलोफेज.
आता टेलोफेज जे आहे तर ते एक्झॅक्टली अपोजिट आहे प्रोफेजच्या, म्हणजे प्रोफेजमध्ये जे जे काही घडलं त्याच्या सगळं अपोजिट कुठे घडणार आहे, टेलोफेजमध्ये घडणार आहे. ओके, हे दोघं सेट अपोजिट आहेत. आता आपण बघूया टेलोफेजमध्ये काय होणार आहे त्या सेलचं. तर या ठिकाणी आहे टेलोफेज. द क्रोमोझोम्स विच हॅव रीच्ड ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल नाव स्टार्ट टू डिकंडेन्स ड्यू टू विच दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. सो आतापर्यंत आपण काय बघितलं की एनाफेजमध्ये काय झालं होतं, हे जे सेंट्रिओल्स आहेत तर यांच्या स्पिंडल फायबर थ्रू हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते सेपरेट झाले होते. ओके, आणि हे जे सेपरेट झालेले क्रोमोझोम्स आहेत ज्यांना आपण डॉटर सेल म्हणतो, आता हे पूर्णतः सेपरेट झालेले आहेत. मग आता टेलोफेजमध्ये काय होणार आहे, तर टेलोफेजमध्ये हे जे सेपरेट झालेले जे क्रोमोझोम्स आहेत तर ते परत प्रोफेजच्या आधीच्या कंडिशनमध्ये ज्याप्रमाणे ते असे थ्रेड लाईक होते तर त्याप्रमाणे ते परत तयार होणार आहेत, डिकंडेन्स होणार आहेत. म्हणजे आधी प्रोफेजच्या वेळेस ते अकुंचन पावले होते, ते सगळे थ्रेड असे एकत्र आले होते, तर आता परत ते काय होणार आहेत, परत आपल्या ओरिजिनल पोझिशनमध्ये ते येणार आहेत, त्याचे परत थ्रेड लाईक होणार आहेत आणि इनविजिबल होणार आहेत. ओके, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रिच्ड ॲट पोल्स. आता आपण प्रोफेजमध्ये काय बघितलं होतं की न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे तर ते डिसॅपियर होतं, पण टेलोफेजमध्ये हे न्यूक्लियर मेम्ब्रेन या क्रोमोझोम्सच्या भोवती परत तयार होणार आहे. ओके, सो ॲक्च्युअल असं आहे की आता ते सेल जे आहे ते डिवाईड व्हायला लागलेलं आहे, म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर ते अशा प्रकारचं असेल. तर इथे ते जे आहे तर ते न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, याच्यामध्ये इथे सेपरेट झालेले आहेत, इथे सेपरेट झालेले आहेत. ओके, आणि हे जे आहे ते सायटोप्लाझ्म आहे. ओके, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आता ॲक्च्युअल तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर थस 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म्ड इन द न्यूक्लियस. मग आता हे जे न्यूक्लियस आहे तर त्याचे पण दोन न्यूक्लियास तयार होतील, 2 डॉटर न्यूक्लियास तयार होतील. ओके, सो हे पण आता असे 2 डॉटर न्यूक्लियस तयार झालेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी. हे पण आता काय झालेलं आहे, ब्रेक झालेलं आहे. ओके, सो 2 डॉटर न्यूक्लियस तयार झालेले आहेत. त्याचबरोबर न्यूक्लिओलस ऑल्सो ॲपियर्स इन इच डॉटर सेल. न्यूक्लिओलस पण तयार झालेलं आहे आणि जे स्पिंडल फायबर होतं जे त्या क्रोमोझोम्सला म्हणजे क्रोमोझोम्सला सेपरेट करण्यासाठी तयार झालं होतं ते पण आता डिसॅपियर झालेलं आहे. आणि तर फायनली स्ट्रक्चर जे आहे सेलचं तर ते अशा प्रकारे तयार झाले, जे आपण इथे पण पाहू शकतो या फिगरमध्ये. ओके, सो अशा प्रकारे फायनल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. सो आता काय डिवाईड व्हायचं राहिलं आहे, तर आता फक्त न्यूक्लियस पण 2 तयार झालेले आहेत, 2 डॉटर न्यूक्लियाय पण या ठिकाणी तयार झालेले आहेत. फक्त हे जे सायटोप्लाझ्म आहे ते तयार व्हायचं राहिले, हे जे काही मटेरियल आहे तर ते तयार सेपरेट व्हायचं राहिलेलं आहे. सो आता ते सेपरेट होणार आहे नेक्स्ट प्रोसेसमध्ये. नेक्स्ट प्रोसेस जी आहे तर ती आहे सायटोकिनेसिस प्रोसेस. ओके, सो ही शेवटची स्टेप आहे आणि ही स्टेप झाली की 2 सेल्स ॲक्च्युअल सेपरेट होणार आहेत, 2 नवीन सेल्स तयार होणार आहेत थ्रू मायटोसिस प्रोसेस. ओके, आणि याच्यानंतर आपण मिओसिस प्रोसेसमध्ये कशाप्रकारे 2 सेल्स कशाप्रकारे वेगवेगळे सेल्स तयार होतात ते आपण बघणार आहोत. तर आता याच्यानंतर जे आहे तर ते आहे सायटोकिनिस. सायटोकिनिसमध्ये सायटोप्लाझ्म डिवाईड होणार आहे. सो सायटोप्लाझ्म डिवाइड्स बाय सायटोकिनिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म्ड अँड विच आर कॉल्ड ॲज डॉटर सेल्स. आणि हे जे सायटोकिनिस आहे तर ते डिवाईड होणार आहे या प्रोसेसमध्ये आणि हे वेगळं सेल आणि हे वेगळं सेल तयार होणार आहे, ज्याला आपण परत डॉटर सेल्स असं म्हणणार. ओके, सो आफ्टर दॅट आहे की इन दिस प्रोसेस. मग आता या प्रोसेसमध्ये काय होतं, तर इन दिस प्रोसेस अ नॉच इज फॉर्म्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच डिपेंड्स ग्रॅज्युअली अँड देअरबाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म्ड. मग आता इथे काय होतं की हे दोघं खेचले जातात आणि इथे एक नॉच तयार होते. हे जे आहे इथे नॉच तयार झालेली आहे आणि ही नॉच हळूहळू कमी होत जाणार आणि मग हे तुटणार आणि ते 2 सेल्स तयार होणार. ओके, सो हवेवर इन केस ऑफ प्लांट्स, आता हे झालं की आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये कशाप्रकारे होतं, पण मग प्लांट्सच्या केसमध्ये काय होणार, तर इन केस ऑफ प्लांटच्या सेल्समध्ये इन्स्टेड ऑफ अ नॉच, या नॉचच्या ऐवजी बाकीचं सगळं आहे असंच होतं, म्हणजे आतापर्यंत जे आपण बघितलं टेलोफेजपर्यंत ते आहे असं होतं. फक्त ह्या नॉचच्या ऐवजी, म्हणजे इथे जे नॉच तयार झालेलं आहे तर या नॉचच्या ऐवजी अ सेल प्लांट इज फॉर्म्ड एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन ऑफ द सेल अँड थस सायटोकिनेसिस इज कम्प्लिटेड. या नॉचच्या ऐवजी सेल प्लांटमध्ये काय होतं, म्हणजे असं नॉच तयार न होतं त्याच्यामध्ये काय होतं, तर प्लांट सेल अशा टाईपमध्ये असतं. ओके, तर ते एक्झॅक्टली जे मिडलाईन आहे, ओके, सेलची जी काही मिडलाईन आहे तर तिथे ते एक्झॅक्टली एक सेल प्लेट फॉर्म होते. ओके, सेल प्लेट फॉर्म होते आणि मग तिथून ते असं ब्रेक होणार आणि हे वेगळं सेल आणि हे वेगळं सेल प्लांटमध्ये तयार होणार. तर अशा पद्धतीने मायटोसिस आहे
आणि मायटोसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी आवश्यक आहे. का तर मायटोसिस प्रोसेसमुळेच आपल्या बॉडीमध्ये नवीन सेल्स तयार होतात आणि त्याच्यामुळेच आपलं एखादं पार्ट इंज्युअर झालं असेल तर ते परत तयार होतं, परत रिस्टोर होतं, परत आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ होण्यासाठी पण नेसेसरी आहे. बिसाइड्स इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन ऑफ इमॅसिएटेड बॉडी. जे बॉडी इंज्युअर झालेलं आहे, जे बॉडी पार्ट इंज्युअर झाला आहे ते परत तयार होण्यासाठी पण. त्याचबरोबर वुंड हिलिंग, ज्या ठिकाणी इजा पोहोचली आहे ती इजा बरी होण्यासाठी. फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड सेल्स आहेत तर ते पण फॉर्म करण्यासाठी, ते पण नवीन तयार करण्यासाठी हे सगळं मायटोसिस प्रोसेस गरजेची आहे. ओके, तर आतापर्यंत आपण स्टोमॅटिक सेल्समध्ये, स्टीम सेल्समध्ये जी मायटोसिस प्रोसेस थ्रू सेल डिव्हिजन होतं ते आपण बघितलं. त्यानंतर आपण जर्म सेल्समध्ये मिओसिस थ्रू डिव्हिजन कसं होतं ते बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि मग आपला लेसन हा संपणार आहे आणि मग आपण स्टार्ट करणार आहोत थर्ड लेसनला. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जेव्हा जेव्हा मी यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील, टिंग टिंग. आणि मित्रांनो, त्याचबरोबर खाली कॉमेंट करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की या चॅनलवरती 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तुम्ही चॅनलला विजिट देखील देऊ शकता. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन पाठासोबत, नवीन टॉपिकसोबत. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.